मग सरपंच काय म्हणते गावची हलावा? काय हवा तर फुकट आहे. हो हालत चालू आहेत म्हणायचं बेकार आहे, काय दुसरं आहे. काय सगळं अवघड झालं बघा सरपंच. हा लय अवघड चालू आहे परिस्थिती. कोरोनामुळे इतकी परेशानी चालू आहे. सगळं लॉकडाऊन बंद, धंदे बंद, लय हे अवघड. बंद, ते बंद, सगळं बंद. सगळ्या गोष्टी अवघड आहेत. हे बंद होणे मग झालं कोणतं ती हा हे कसं बंद होणार आहे तेव्हा? श्याम राम राम कुठं अडकलं नेमकं? गेलं. बसलं वाढलं बरं गायच्या पाणी मान गेलं. गायच्या पाण्याला लावलंय त्यांना. लावा बरं फोन येतात का बघा. राम राम पाटील. राम 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 बाबा. गायच्या पाण्या गेलता का तिकडं राजस्थानला गेलता हो? काय करावं काय कळाना गेलं. ही म्हणले जावा गायच्या घेऊन या. त्या दुकानात गेलो तिथं ती म्हणला 35 रुपयाला. पुढच्या दुकानात जावं म्हणलं त्यानं तर पट्ट्यानं 40 रुपयाला सांगितली. खरं आहे नुसता ना, वैताग गायच्या आलाय. खायची म्हणलं तर पत्र्यावर वाळून खायची बारी आली ना. अहो, आपलं शेतकरीच तरी बरं आहे. कशाचं बरं त्याच्या आहे हो? हातावर पोट आहे का त्याला विचारा त्यांची काय तारावळ काय परेशानी चालू आहे. गायच्या आपण हिरवा पाला बी खाय त्याला अवघड झालंय. लय बेकारी. खरं आहे ना. मटण जर लॉकडाऊन पडल्यापासून मटण तर बघायलाच मिळालं काय नाही. सगळं पण बंद. नुसतं नाव जरी काढलं तर तोंडाला पाणी सुटायला हो, हो, लागलं. हो. ते आपल्या गावात एकच मुलाने त्यामुळं? ते कुठं सासरवाडीला गेला का कुठं गेला काय माहिती. ती तर दिसाना गेला. हो. कुठं खायचं मटण. खरंय राव सरपंच. श्रावण सध्या एवढा कडक पाळा नाही एवढं लॉकडाऊन पाळायची बारी यायला लागली. घ्या डबल. तुम्ही तसं म्हणता आता कुठं जाणार आहे बाई? हो रामभाऊ आमचं तेवढा वेळा मला बरं का. आलाव का अजून तिथं 40 असं रुपयाला द्या. आणली म्हणलं तरी द्या मी जरा डबल मावा सांभाळून. म्हणतो. लॉकडाऊन अहो, आहे. बाहेर तरी कुठं जाणार आहेत आपण? हेच म्हणलं. बार बंद, हॉटेल बंद, टपऱ्या हो बंद. हो खरंय राव आणि सरपंच. जरी चुकून कुठं चौकात गेलं तर कुचं खायची बारी आहे. हो हो आणि पुन्हा कुचं कसं देते गुंगणावर मायला. आपल्या गण्यासारखं दिसायला का होती कोण आहे? गाण्यासारखं नवं गाण्याचं आहे ती. त्याचा अवतार कोण कळत नाही तुम्हाला. तसं वाटा ना व. राम राम गणपतराव या. गण्याचं आहे का? गाण्याचं आहे की गाण्याचं आहे. गण्याचं पटलं गडे आपल्याला. पण मुंगस बांधल्याची तोंडाला घराच्या बाहेर पडत नाही. त्याच खरं आहे पाटील. तोंडाला बांधल्याशिवाय कशाला बाहेर पडायचं. खरंय खरंय खरंय. काय सांगतो सरपंच आणि काय बोलतो की ह्याला कुठं कीर्तनाची गोडी हवी घोंगड्यात अडकल्याला. तुम्हाला माहिती कशामुळे बांधते मग ती काय कारण आहे एक त्याला. तर सारा गावात देणं पाणी केलंय हा. आणि पाटलाच्या घरचं बघूनच चोरलंय. कोणी आहे ना. पितळाचं नाही हा. जर्मनचं. बरं. त्याच्यामुळे लागली पाटली महाग ह्याच्या हा म्हणून ह्याने मंगस बांधलंय. असं आहे देणं होय. पाणी बी नको आणि कुणाचं मार खाणं बी नको. आणि म्हणे की गणित पट झाले दुसऱ्याची माप काढायला चालू आहे. यायला आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. लोकांचं पचक करण्याशिवाय नादत नाहीत बेटा तुम्हाला. काय बा काय दाताडीत काय आहे का नाही. अरे बातम्या हाण नको की 50 रुपये द्यायला गायचे आपलं घेतलेलं. अरे जाऊ बघा तुझ्याच बातम्या ऐकायला तर सगळे लिहित. अर्ध्या येतील के चाललो काय गाव घेऊ सोडून कुठं दुबईला. आयला इथं त्या लॉकडाऊन पहिल्यापासून वसुल्या सुद्धा बँकाने बंद केल्या. खरंय खरंय. ह्याला पणाची अगरबत्ती कुठं लावी तरी. अरे धीर 50 तेवढं ताराबळ आहे माझी बी. विचारतं रामरावला काय परेशानी चालू आहे ती. खरंय वा 3 दिवस झालं म्हणताय ती लय तारांबळ आहे. गायच्या सध्या माझ्याकडे मागून खाताय. उद्या येतील की. आता पुस्तक कुणाचं दिले ते तुमचं देणार आहे. काय आता पुस्तक कुणाचं बुडविले ते तुमचं बुडविणार आहे म्हणलं. असं होय. तिथं बुडवायचं राजकारण करू नका. गण्या बोला. मटणाचा मेळ लागतोय का बघ. लॉकडाऊन पडल्यापासून लय तोंडाचं पाणी सुटायला राव. लय कस तरी तोंड पडलंय. मटण खायचं तुम्हाला. खाऊ ना राव. खायचं का मटण. खाऊ की. काय म्हणणं आहे तुमचं? ह्याच्या जीवावर काय झालं त्याला? गणुशेट म्हणतात आपल्याला होय, होय. तर पण घाबरू नका. दसतो एखादं कोंबड काय कुठलं दसवायचं राव. आपल्या खुरवड्यात तर एक बी शिल्लक नाही राहिलं. गणू म्हणल्यावर कुठून बी कोंबडा आणणार काय हे जर सरपंचाला गेले- चारणार. हे एकदा बाटलीत गोष्टीला का नाही बाहेर निघत नाही. नाही नाही नाही. तसं म्हणू नका मग राव. अवघड आहे मग अवघड आहे सर. या. मग नाही आला कुरडेत नाही म्हणलं मग अवघड आहे. मग नाही मेळ लागत मग. आम्ही का सांगतो तुम्हाला. थांबा थांबा थांबा. पोलिसाचा फोन आला. काय? पुढच्या तोंडानं बोला. थांबा थांबा.
काय काय तू बी बोलतो बोला की साहेब. नमस्कार सरपंच. नमस्कार, बोला की. जरा कोरोनाबद्दल तुम्हाला माहिती द्यायची होती. बोला की. आमच्या गावात तर नाही की सापडलं. काय नाही नाही नाही, तुमच्या गावात नाही हो. त्या शेजारच्या गावामध्ये काल रात्री 4 पेशंट सापडले. पेशंट आपलं काय हा हा, नाही बरं बरं बरं. त्यामध्ये तुमचं गाव बंद करायचं आहे सांगितलं म्हणून. हा हा हा. तर इथं तुम्ही सरपंच सर्व घालून लोड आलाय गावात लावा तुला कसं व्यवस्थित. कळत नाही आणि ना? सर्व लोक आपली आपण काळजी घेतात नाही ते बघा. बरं बरं, लगेच मीटिंग लावतो. गण्या, काय? बोला बोला 4 सरपंच. वाजता देवळात मीटिंग बोलवा. मटण खायला देवळाच आहे का? ते नागदरवाडीला 5 पेशंट सापडलेत. आपल्या गावात तर नाही की आपल्या गावात नाही. काळजी करू नका, सगळे बोलून चला आणतो. चला चला निघा. चला, चला. देखने वालों ने क्या क्या नहीं देखा होगा. बाबा काय असली पकपक करायची असली तर जाऊ दे गाड्या देवा देवा करीत बसलोय बसू दे का जाऊ मी बाबा उठून इथून. अरे तुला काय माहित मोहब्बत क्या चीज होती है. यायला ही काय सुधरत नाही बघा ही काय सुधरत नाही बघा हे काय नाही गणू जेवढा दे माझ्या काय झाला काय जेवणात. सरपंचाने मीटिंग बोलिले. आयला आणि कशाची मीटिंग लावली को आयला बाबे कशाची मीटिंग लावली रे. विचारायचा मीटिंग अरे तिथं आल्यावर कळलंच की हिथंच का लावला रे विचारायला. अरे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून दे की कशाला सगळ्या गावात हिंडत वर उगाच. व्हॉट्सअपवर बॅलन्स नको का द्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअपवर. वंगळ सांग त्याला लय पुळ काय जर दे 50 रुपये टाकून आलो बॅलन्स लगेच. अरे म्हणजे तू करशील तिसरा रिचार्ज. तुमचे रिचार्ज काय आहे ते मला ऐकलं माहिती भेटलं होय रे. आपलं काय असतं का. ऐकलंय की मी सगळं. जाऊ दे ती आपण मीटिंगला या सगळी बघा. बर 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 मी पुढची घर मला सांगायची बाकी सांगून येतो. बर जा जा जा. नाही, चला भाऊ, हे हो, meeting आहे, चल. मीटिंग तर खामसवाडीतील बंधू आणि बंधूंनो, मीटिंग बोलवायचं कारण की गणपतराव वास कसला यायला लागलाय. काय सर तुमची सगळ्या गाडी वास काय यायला लागला. आता मला दारूचा वास कळा होय. मी कसला तरी वेगळाच वास आहे. लय खूप वास यायला लागलाय. साल झालं मला. बिगर आंघोळीचं तर नाही की आलं कोणी इथं. की काय इरी बी येतो बिगर आंघोळीचं देवळात कशी येते रे. बघा बरं, लय वास यायला लागलाय कवड. थांबा मी वास घेऊन बघतो. थांबा थांबा वास घेतो. थांबा वास बघतो. काय करावं? वास घ्यायचा बाबा. मला कसला वास घ्यायचा? काही नाही नाही बरोबर आहे. एक ठुसक्यातून नको महाराज का खाल्लं होतं. दात पांढरे इतके काय ह्यांचं बी नाही काय. ए वास घ्या काय झालं रे गण्या? आयला ह्याचा वास यायला बघा. आयला इथं जर्सी काय हागले वास यायला लागला. ए आणि शेंटायझर मध्ये झाला शेंटायझर. तुम्हाला माहिती का काल मी टीव्ही बघितलंय गायच्या शेणात लय फायदे असते ती. हे हाताला लावलं का ह्याच्या वासाने कोणी जवळ चिटकत नाही आपल्याला काय नाही आणि ती फुकटात आहे मागल तेवढा. पैसे लावा त्याच्यापेक्षा. आयला कुठून येते की बाबा डोकं लढी देते. लगा सर पण ती डोकं कसं लढी देते माणसं हे बघा आपल्या खामसवाडीचा शास्त्रज्ञ. अहो सरपंच शास्त्रज्ञ असो वगैरे काय असो ही माणसं एवढी कशाला गोळा केली ती सांगा. हा ते काय वाचवतो बघ महागड. तर मीटिंग बोलवायचं कारण नागझरवाडीला 5 कोरोना पेशंट सापडलेत. 20 संशयित आहेत. मग आपल्या गावाची काळजी घेण्यासाठी आपलं गाव 20 दिवस बंद करायचंय. मग रातभर हिंडावं तर लागायचं नाही की. काय गरज आहे रातभर हिंडायची. माणसं उडकीत हो. काय हिंडायची गरज नाही तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. मास्क बांधा. कुठं चला उठा निघा बरं. लॉकडाऊनचे परिणाम असं होणार आहे बघा. सगळं गाव झोपी गेलंय गाव सगळं. नामू काय चाललंय मित्रा. काय ना बघा आता झाली मीटिंग झाली. ह्या लॉकडाऊन होतं नुसतं नक्कू गेलंय बघा. कारण आणि काय पुन्हा त्यात आपलं गाव बी बंद झाले. आणि काय सगळा नुसतं वैताग झाला बाबा द्या मला तर. आयला होय रे वा, लय परेशानी आहे वा. आयला गाडी बिडी आली काय पोलिसाची. मी तर चाललो वा घरी लय मारतात बघ पोलिस बेकार. मी काय चाललो रे नाव वा थांब घरी. थांब 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 बाब्या. तुला घरी जाऊन काय स्वयंपाक करायचा लय मारतात का? रे पोलीस लय बेकार मारतात बघा पोलिस. काय होत नाही काहीतरी नियोजन करू आपण. काय नियोजन करता किंवा लॉकडाऊनचं काहीतरी करू नियोजन. बघा मग बोर बी व्हायला लागले लईच. होय लईच बोर व्हायला बाबा मला तर. काय करायचं मग? लय म्हणजे नुसतं वैताग आला. लय लय बोर झाले. काय झालं कशाला पार्टीचं नाव काढलं तर होता
पार्टीचं नाव कळलं का माणूस तर पाणी चढता तोंडाला सुटतंय माझ्या आणि काय पुन्हा पाणी? इथं एकतर मटण बघायला सुद्धा मिळालेलं नाही आणि कशाचं पार्टी करतो रे तू मटण खायचं तुम्हाला खायचं का मटण? आणि द्या 100 रुपये चला. अरे अरे पण हे लॉकडाऊन झाले सगळे बंद झाले सगळे हे झाले आणि कशाचं तू मटण आणतो तर लॉकडाऊन पडू दे नाही तर आणीबाणी पडू दे. मटणाची मतलब आहे तुम्हाला फक्त 100 रुपये द्या. लावतं नियोजन म्हणजे काय अडचण आहे आपल्याला काय अडचण आहे? खायला काय टेन्शन आहे आपल्याला आणि करायचं ठरलं का फिक्स? ठरलं चला. करायला कुठं? अरे पार्टी करायची कुठं? ही मोठा राडायची करायची कुठं असल्या लॉकडाऊन कुठं करायची लय पार्टी हिंडतंय भिंगऱ्यासारखं कुठे बी. त्याला सगळं ठाव ठिकाणं माहित असतं. बरं बाबा लाव तूच बघ बरं नियोजन कुठं लावा तुला लय तुम्हीच माहिती आहे नियोजन. तर. पार्टी करायची कुठं पार्टी करायची कुठं मी म्हणतो नियोजन करू म्हणतो हा, तुला तूच माहिती करायचं आहे नियोजन. फिरतोस तू सगळं तुला सगळं माहिती. मला ह्याला का नको कोपरं माहिती आहे त्याला. मी बाब्याच्या कानात सांगतो ही कुणाला कळून उद्या लॉकडाऊन आहे कुणा आपल्यावर पार्टी आम्ही काय वैर येऊ काय? मारतील बिरतील आपल्याला पार्टी कुठं करायची सांगा. बाब्या कानात सांगतो बाब्या हा. आपण काय करू त्या पोटला तिकडं राहणार तिकडं जाऊ माळावर तिथं पोटा आहे तिथं पोटले बघू सगळं आहे तिथं आणि कुणाला माहिती होत नाही काहीच नाही काय केलंय ते आपण करू पार्टी एक नंबर जमतोय की मग काहीच अडचण नाही सर. चल सांग इकडे ऐकलंय ना होय. तुला काय सांगितलं? जमतोय. ए, मग ठरलंय ना मग? ठरलंय चला. उद्या 12 वाजता उद्या सगळ्यांनी 100 रुपये बघा, घेऊन 100 रुपये 12:30 वाजेपर्यंत. हा, मग उद्या 12ला फिक्स तुम्ही गैराज राहायचं. गोट्या तू बी आण रे उद्या. चला मायला ह्यांच्या मला सोडून पार्टी करते ती ह्यांनी दाखवतो पार्टी कशी असते ती ना ह्यांच्या अनात माती काढलेली तर नावचा गुणशेटच नाही मला सोडून पार्टी खाते ती ह्या आईचं वगळवर राव करता कशी पार्टी करते तीच बघतो उद्याच्याला चला आता ह्यांच्या महागच लागतो आता हो कशी पार्टी करते ती द्यायला माल संपला यायला जावं लागेल ए गाबडे हो बाप तिकडं हो की दोन इकडं बोंबलं फिर का रे यायला दूध फडायची राम राम गणू शेठ राम राम कुठं जाऊ आहे हेंडायला असं बोंबलत काय लॉकडाऊन पडले कसं हिंडायला कुठे बी काय सांग तू काय काय कुठं चालला तू आता सामान संपलं किराणा घरचं ते आणायला चाललो तांबाखू आहे का तंबाखू संपली आत्ताच होती काय मग का आता काहीच नाही मोबाईल आहे का मोबाईल होय काही पण काय करायचंय काय करायचं तुला इकडं काय करू नका बरं का नाही काय अरे कसं चालू होणार रे होतंय होतंय त्याला असं दाबावं लागतंय हा दिसलं का एक डोळा दाखवा लागते रे मला हॅलो सरपंच आहेत का हॅलो सरपंच मेलं का हाय का करला हो सरपंच मटण खायचं का तुम्हाला का करायचं तुम्हाला मी हाय की जेवला हातानं घेऊन आणि मला वाटलं हातानं घेऊन जेवला काय को उद्या दुपारी या माळावर तुम्हाला काय करायचं मी हाय की सगळी सोय करतो माल आणा लागतं बरं का येताना आपण इंग्लिश आणा दिशी आणा हातभटी आणा नाही काही मिळालं तर बरं बरं हा उद्या दुपारी यायचं बघा लवकर या दुपारी मी करतो सगळा मेळ घातला काळजी करू नका तुम्ही या निसते पोरांना वाटायचं लागले 12:30 वाजता तरी बसून बसून पायाला मुंग्या आल्या. काय आयला किती वेळ झाला लॉकडाऊन काय म्हणतात काय पैसा बघून पैसे कुठून कुठून बघून आणलं काय भरावला काय मिळतो वेळ लावला रे तू फक्त 100 द्या आमच्या गावाचं बरं माझी कुठून तरी बघून आता पैसे आमच्या गावाचं तुझं मी
मी घालतो तिथे गेलो दुकानात. ती घालू नाही तर नाही घालू काय करायचं आपल्याला बाब्या तू सरपंच गोळा करतो बघू ना. मी येतो पाणी डायरेक्ट शेतात जातो. वाट बघू नका लवकर येतो. चालतंय, ठीक आहे. सरपंच Direct शेतात जातो आम्ही. ठरलंय तिथं नियोजन आपलं जाऊ तुम्ही पुढे माझी मटण लवकर बरं का. आपलं निघावं. ए अमर अमर अरे उघड येऊ लागायचं पाहिजे. बंद केलं चल लवकर मटण निघा बंद केलं. लवकर काय बंद केलं गाडी जर आली ना गोड लागते 3,000 रुपये दंड आहे. नाही गाडी अरे तिने दादा शिल्लक खाली असते कसलं काय गाडी तू काय चिकन घेऊन जाते रे. पटपटा उरक फक्त. काय करायला इतके वेळ कोंबडी कापतो का बकर हा बाबा झालं रे 2 मिनिट थांब फक्त. इतके वेळ असं करा पोलीस तुझं काय बाबा तू घेऊन जाते पण मला इथं भेव वाटायला गाडीचं रे. थांब देतो 2 मिनिटात. येईल गाडी लवकर उरक तुम्ही. झालं 2 मिनिट बघता बा. अरे वरड्याचा का कोंबडे ओरडायचं थोड्या वेळ संध्याकाळी. का काही नाही काय घ्यायचं हा वरड्याचा बी हा अरे चांगलं शिकलं तू. हा, मग बरं उरक लवकर. कोलकात्याच्या कोंबड्या आहेत ती. अरे पोट वाट बघा थांबले तिथे झालं 2 मिनिट फक्त. एवढा मोठा अनुभव पण काय तू. देऊ का बाबा झालं रे तुझं चिकन झाले. चल ओके चल देऊ का मित्रा. अरे पैसे तर देणार रे. अरे काय तुझं दोस्त दोन भारी भारी एवढे मोठे तुझं नाव घेतल्याशी झोपत नाही तू पैसे माग. गरीबी वाईट आहे रे बाबा काय नाही, सांगू अर्जंट तुला. आहे जरा पैसे त्यांच्या कुठे त्यात तुझं नाव सांगतो मी. नाही आभार यार लॉकडाऊन पडलंय. अरे चलतंय मित्रा कसं तुझा चांगला जिगर जातो नाही. मला म्हणले तुमचं नाव सांगा म्हटलं अरे तुझ्यासाठी दुकान उघडं करून दिले राव. कडाडीच बाबा नाही, मी त्यांना असं लावून नाही. सकाळी त्यांच्याकडून पैसे घे बरं का. लय म्हणले मला लय आमचा जीव आहे आमरवर आठवणी पैसे देऊ का देतो. सकाळी बरं का. बरं ओके. दादा ओ दादा उघडा घ्या मसाला द्या बरं बिर्याणीचा. हा काय पाहिजे आबा सांग बरं लवकर. पोलीस गाडी येईल 2 पटकन. किलो दादा चिकन आहे. हा 2 किलो चिकनाचा आपला बिर्याणीचा मसाला द्या. हा आणि काय रे सांगा लवकर पोलीस गाडी येईल. 10-5 पुढे द्या कोणत्या बिर्याणी मसाल्याच्या. हा बिर्याणी मसाला. पोलीस काय करता हो? काय माझा पोलीस- मामा पोलीस PS आहे. म्हणजे काय? काय झालं तुम्ही हा, घ्या बरं 60 रुपये द्या पटकन. चला. पैसे कसा लागते तुम्हाला. हा पैसे लागतात आणि पैसे कशाला अहो, म्हणजे तुम्ही काय? निमेराचं मला फोन करा. नाही, 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 हजार नाही, नाही, नाही. हा पैसे घ्या बरं अगोदर पोलीस गाडी येईल. दादा तुम्हाला सकाळी पैसे पोच करतो हा, असं नाही, दुकान नाही, उघडून तुम्हाला पैसे पोच द्या करतो. लवकर. निमेराचा फोन करा हा, सकाळपर्यंत मी हजर हा, आहे 100% पैसे सकाळी देतो तुम्हाला. ओके आबा ही काय खरं नाही आज काय तू पैसे देत नाहीस. माझ्या वागायला काय म्हणते बरं. होय होय काय बी केलं पण एक नंबर बेच झाला. आम्हाला म्हणला आपण 100 कुणाचं आहे. माझ्या वागायला लोकांमध्ये कुणाला काय मिळाला नाही अरे मिळत पण होय रे तू तर आमचं 100 गोळा केलं तर तुझं 100 घातलं का रे? अरे पण विचार करा की त्यानं कुणाचं घर जाळलंय ते कोंबडीला वाट रे वाट दमगीर आहे का नाही. लय गोड लागली बघ, पाणी सुटलंय बघ तोंडाला आपल्या पुढे पैसे मागितले पुढे सारखा भारी आहे रे बाबा. वास्तू असा भारी यायला लिंबू आणलंय तुझ्या घरावर. वहिनी म्हणल्या कांदाच नाही म्हणलं आणलंय की कालच बुधवार नाही तुम्हाला त्याचा वाडा बरं काय त्याला वाडा सगळ्याच वाडा आईला कांदा चौक तर राहू द्या वाडा कुठला कांदा चावून खा बरं रे. चावून खा बरं का चावून खा ए, आबा आबा ते तुला बी दे. जर तुला काय तुला सारखं फोन येतो? कोण येतं तुला हॅलो अरे कुठे रे बाबे. बोल की सांगत्या अरे तुम्ही काय गावात कुठाने भेटायला केलं का काही. नाही केलं बघा काय नाही केलं अरे गावात पोलीस गाडी दिसली मला आता आलेली. अरे नाही आम्ही तर शेतात किर आणि गाडी तर तिकडे आपल्या त्या तुम्ही तिथं पार्टी करायला त्या कोट्याकडे यायला दिसली बघ गाडी मला तर. होय हा, बघा बरं काय कुठं काय ते लवकर. आयला बर 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 बघतो थांब मी थांब कोण आहे
हा बर 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 त्याला कोण काय 2 मिनिट थांब हा बघतो थांबा मी खरं का बर 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 बघतो थांबा गाडी गाडी आली पोलिसाची गाडी आली पटदिशी चला बरं काय मटन राहू दे गेली काही गेले पळून आयला खरं तुला डोकं माझ्याकडे काय शेट आयला गेली काय कुठे चालते का गेली पळून अरे आपल्याला सोडून पार्टी गरजेची म्हणजे जमली देते वा हा या संतो ये अय, बस 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 बसा लवकर बसा बघून बसा की गणू शेट कुठं आहे मागे यायला मी एक घुसली होती कर रे बघून बसा की डोळा फुटलं होय नाही तिथे यायला बसा बरं आले सरपंच राम राम सरपंच राम राम या 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 निवेदन केलं जेवायचं मग बसा घ्या ओरिजिनल आहे का ओरिजिनल आहे मटणाचा बेत बारीक केलाय अरे मग गणू शेटचं नियोजन आहे मटन नाही सरपंच बिर्याणी आहे बिर्याणी आहे का हा. त्याच्यात हाडकं कुठं आहे ती हाडकं या माय- दिसणार घ्यायच्यात हाय ते काढू, काढू, पिशवीवर काढू, ठेवली. काढू. थांबा, आपलं थांबा. काय घासले तुम्ही आधी ते लग्न नोकरी सोडली त्या जागेवर लागली आपल्याला काय बोलता राव तेलंगच्या जागेवर हम्म. घ्या बरं थोडं 2-3 पीस घ्या बरं लगेच लगेच या, गिलास घ्या की, माल प्या. गिलास आता तुम्ही गिलास कशाला खिशात आणतोय ए, संतो आणखी गिलास गिलास होय नाही केडाचं टोपण फिपण आण गळ चालू का बुटात घ्यायची का बुटात न गे बाबा हा सरपंच त्या बघा गिलास खबादारी सूट देतो काय गाय तर मुतले असं काय त्या? गणू शेट करा चालू लवकर सरपंचाला एक गिलास घेतो तो म्हणजे. पितो ना पितो आम्ही काय सारखंच पिता यायला डुप्लिकेट आहे काही Original आहे. गिलास एक आणा थांबा मी आणतो गिलास ए, बसा बसा नका नका करा चालू चला गिलास त्यांना राहू दे राहू दे. जाऊ द्या चला चालू इथं बाग पडली पोटात चला घ्या चालू करा पाणी टाका किती आहे? गणू शेटनं पण नियोजन मात्र भयच केलं बघा एकच नंबर निवेदन या हे करा चालू नहा आलं पण एक नंबर बेत केला काय बेत एकच नंबर का कुणाच्या बाप आणून दमलाय हा काय म्हणला कष्टाच्या पैसे सगळं खा माझा घे ना पैसे रोख काय जीव लागतोय जीव खरंय खरंय ह्यांच्या पाय आणलं का नाही आपण? हा फक्त तुमचं बाई नियोजन केलं गणू शेटनं आमच्या तुमच्या पाय भक्त केलंय हा आणि द्या थोडा माल घेतो